आपण बाजारात जाणार आहे. ट्यूजडे मार्केट आपण बघितलं आहे, आम्ही सिस्टमॅटिक करून घेतलं आहे की आपली दोन गाडी ते रस्त्यावर जाऊ शकते. आम्ही त्यांना पाणीची सवय दिली आहे. वॉटर फिल्टर नव्हता त्यांच्याकडे, मोबाईल टॉयलेट नव्हता त्यांच्याकडे. त्याच्यासाठी पण आम्ही पत्र कोर्टमध्ये दिलं आहे की आम्ही कसं पद्धतीने त्यांना मोबाईल टॉयलेट देऊ शकेल. पण सर्वांना नम्र विनंती आहे की प्लास्टिकचा वापर कमी करा. आपण बाजारात जाणार आहे तर आपली बाजारची पिशवी घेऊन जावा, कारण जिथे आपण प्लास्टिक वापरणार आपला कचऱ्याचं सोल्युशन होणार नाही. तर ते फक्त सगळ्यांना नम्र विनंती, आणि आपल्याला जे विचार करायचे आहे आपण करू शकतो. त्याच्यामध्ये पण मी माझ्या हेल्थवर लक्षात देऊ नये, पण माझे सावंतवाडीच्या लोकांसाठी मला जे करायचं होतं त्याच्यासाठी मी घरोघरून गेले आहे. आमच्यासोबत कोणी पण असू दे, सगळ्यांना माहिती होतं आणि सगळ्यांना मला खूप सपोर्ट दिलं की मॅडम आपण काळजी घ्या, इथे नको येईल, तिथे नको येईल. पण मी सर्वांना फक्त हे म्हणेन की ते माझी जिद्द होती सावंतवाडीना एक चांगली जागा करायला. आज पण ते आहे आणि निवडणुकीच्या नंतर आपण आम्हाला भरभरून मत देऊन विजय केले आहे, ते मी विसरणार नाही. आम्ही लवकरात लवकर काम सुरू केले आहे. आता मी माझ्या 9वा महिन्यामध्ये आहे, तरी पण आम्ही स्वच्छता अभियान घेतलं आहे. सगळं काम कुठे पण कोणी पण आम्हाला कुठे पण बोलवलं आहे, आम्ही गेले आहे. हेच पद्धतीने आम्ही पुढे पण काम करूया. मी थोडे दिवस नसणार हे मला माहिती आहे, पण आज आपण बघत आहे आमची टीम किती स्ट्रॉंग आहे. आमचे सर्व नगरसेवक सेविका उपनगराध्यक्ष आहे, ते सगळं जबाबदारी घेतील. आणि असं नाही आहे की मी थोडे दिवस नाही आहे तर मी ही विसरणार आहे. माझ्या टीमशी ऑलवेज मी कॉन्टॅक्टमध्ये राहणार. दर 2 दिवसांनी 3 दिवसांनी आमची मीटिंग्स असणार ऑनलाईन. आता ऑनलाईन टेक्नॉलॉजी इतकी सुंदर झाली आहे की जेव्हा पण कधी पण आपली मीटिंग्स असणार मी त्याच्यावर उपस्थित राहणार आहे आणि सगळ्यांचं ते मला अपडेट देणार आहे. मी सर्व लोकांना फक्त ते म्हणेन, आपण हे आमच्यासाठी, आमच्या राजघराण्यासाठी हे बाळक एक आशीर्वाद आहे आणि आम्ही खूप उत्सुक आहे. मी लवकरात लवकर परत येणार आणि असं नाही की आता बाळक आमच्या की आम्ही सावंतवाडीचे लोकांना ज्यांनी आम्हाला निवडून आणलं आहे, भरभरून मतांनी खूप प्रेम आणि आशीर्वाद दिला आहे, तर आम्ही त्यांना एक अपडेट देऊया की आम्ही नगरपालिकामध्ये आले. आमचे सर्व नगरसेवक सेविका आम्ही आता 12ची टीम प्लस इन्क्लुडिंग टीम 13 झाली आहे आणि आम्ही एकदम चांगल्या पद्धतीने काम सुरू केलं आहे. तर आम्हाला फक्त सर्वांना सांगायचं होतं, एक अपडेट द्यायचं होतं की आता सावंतवाडीमध्ये काय परिस्थिती आहे, आम्ही काय काम सुरू केले आहे. कारण निवडणुकीच्या वेळी आम्ही खूप लोकांशी बोलले होते, चर्चा झाली होती आणि सर्वांनी आम्हाला त्यांचे प्रॉब्लेम सांगितले. आम्ही ते विसरले नाही आहे. हळूहळू सर्वांमध्ये सर्व टॉपिक्स आम्ही घेतले आहे आणि काम सुरू केलं आहे. पहिला तर आपण सर्वांना माहिती आहे की आम्ही स्वच्छता हे विषय घेतलं होतं, पण आहे की आपण आपला घर सफाई साफ ठेवणार, स्वच्छ ठेवणार तरच लक्ष्मी येणार. आम्हाला हेच इच्छा आहे की आपल्याकडे सावंतवाडीमध्ये जी आपली सुंदर नगरी आहे, खरोखरच एक सुंदर नगरीच्या पदवी राहायला पाहिजे. तर आम्हाला जे पण आम्ही विषय घेतले होते सगळे नगरसेवक सेविकाच्या खूप मदत होती. वॉर्ड वाईज आम्ही स्वच्छता घेतली आहे. आपण बघितलं आहे की नरेंद्र डोंगर, आपला मोती तलाव, वॉकिंग पाथ आहे, बस स्टँड जेव्हा की खूप वर्ष झाले होते की त्याच्यावर कोणी लक्ष दिलं नव्हतं, ते पद्धतीने आम्ही स्वच्छता सुरू केली आहे. दत्तनगर कॉलनीमध्ये एक मोठा गार्डन होतं, ते जंगल झालं होतं, तर ते पद्धतीने आम्ही हळूहळू सगळे गार्डन एरियाज टार्गेट करणार आहे. मोठा विषय हे जे आहे जे वॉटर पाईपलाईन्सचा आहे, गॅस पाईपलाईन्सचा आहे. आपण सर्वांना माहिती आहे की दोन्हीच्या कोऑर्डिनेशनमध्ये थोडं अडचणी होती, तर आम्ही थोडे दिवस काम थांबवलं होतं कारण आम्ही दोन्ही कॉन्ट्रॅक्टर्सशी बोलले आणि आज आम्ही CO साहेबांशी पण बोलले
आम्ही एक सुंदर प्लॅन क्रिएट केला आहे की आपले लोकांना, नागरिकांना ते कोणतरी अडचणी नाही हवी पाहिजे. कारण वॉटर पाईपलाईन्समध्ये थोडी गोष्टी असं झाली होती की वॉटर पाईपलाईन्स आपले तुटले होते. पण लवकरात लवकर आम्ही कॉन्ट्रॅक्टरशी बोलले, आम्ही सोल्युशन काढून घेतलं आहे. द्वारा एक NGOच्या द्वारा आम्ही आता शेल्टर आपण उभं केलं. ते शेल्टरमध्ये 30 डॉग शेल्टर्स आपण करू शकतो, 30 ते 35. त्याच्यामध्ये दर आठवड्या आपण 30 डॉग्सना वॅक्सिनेट करू शकणार. ते पद्धतीने आपण पुढे गेले तर 1.5 वर्षमध्ये आपला सगळं भटके कुत्रेचा जे विषय आहे ते सॉल्व्ह होणार. स्टरलायझेशनच्या नंतर त्यांना 3 दिवस आपल्या शेल्टरमध्ये ठेवायला लागते. ते पद्धतीने आपण पुढे जाणार. आता असं नाही की आम्ही कोणाला सोपवून दिलं आहे. सगळे डॉग्सवर टॅग असणार, त्यांना स्टरलाइज करून घेतलं, त्याच्यावर टॅग असणार, तर आपल्याला पण कळेल की हे सेफ आहे. मध्ये ते सॉल्व्ह केले पाहिजे. मी सर्वांना नम्र विनंती करते की हे टाईम जेव्हा गॅस आणि वॉटर पाईपलाईनचं काम सुरू आहे, थोडी अडचणी थोडे महिने होणार, पण त्याच्यानंतर सावंतवाडीमध्ये पाणी आणि गॅस लाईनचे प्रॉब्लेम्स आम्ही सॉल्व्ह करून दाखवूया. कारण गॅस पाईपलाईन्स पण लावले तर सिलेंडरचे खर्च नसणार आणि घरोघरी ते बेसिक आपले लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स जे असते ते सॉल्व्ह होणार. तेच पद्धतीने आम्ही कचरा डेपो त्याच्यावर लक्ष घालत आहे. कसं आपण कचरा कलेक्शन करणार आणि आपण आता आज कचरा डेपोमध्ये जाऊन बघितलं तर आपण बघणार की सगळ्यांचा बायफिकेशन झाला आहे. आम्ही पहिला तरी हे काम केलं ऑफिसमध्ये येऊन की सगळ्यांचा अभ्यास केला, कसं आपण कचरा कलेक्ट करत आहे, काय पद्धतीने रिसायकल्ड प्रोडक्ट्स होत आहे. तर आता आपण कचरा डेपोनं व्हिजिट केलं तर कार्डबोर्ड सगळे एकत्र आहे, वॉटर बॉटल्स, ग्लास वॉटर बॉटल्स आहे. तर आम्ही डॉक्टर्सशी पण बोलले, इकडचे सावंतवाडीचे डॉक्टर्सशी आम्ही बोलले, त्यांची काय परिस्थिती आहे ते आम्ही समजून घेतली आहे. आता महत्त्वाचा विषय ते आहे की आपण आपली जे सर्व्हिसेस आहेत, आता कॉटेज हॉस्पिटलना आपण कसं चांगल्या पद्धतीने उभा करूया. कारण कॉटेज हॉस्पिटलमध्ये पण खूप प्रॉब्लेम्स आहे, जेव्हा की मशीन मेंटेनन्स कमी आहे, रिपोर्टिंग बरोबर होत नाही. डॉक्टर्सना आपण सावंतवाडीमध्ये आणलं, त्यांच्यासाठी राहायची जागा नाही आहे, टॉयलेट्स नाही आहे. तर ते विषयावर आमचं काम सुरू आहे की कसं आपण लवकरात लवकर महिलांसाठी जे त्यांची डिलिव्हरीसाठी त्यांना प्रॉब्लेम्स होत आहे, आपले बेसिक ट्रीटमेंट जेव्हा की कोणाला फ्रॅक्चर झाला, जॉन्डिस झाला, ते आपण कसं पद्धतीने लवकरात लवकर ते कॉटेज हॉस्पिटलमध्ये आलं तर ते विषय कसं सॉल्व्ह होऊ शकते त्याच्यावर काम सुरू आहे. आणि जेव्हा की कोणी पण विचारलं की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या काय, तर ते आम्ही मुख्यमंत्रीजी, पालकमंत्रीजी आणि आरोग्य मिनिस्टरशी बोलून आज आम्ही पुढे जाणार आहे. सगळं जे विषय आमच्यासमोर आणलं होतं निवडणुकीच्या वेळी आम्ही जेव्हा लोकांनी घेतलं ते आम्ही विसरले नाही आहे. स्टेप बाय स्टेप कधी कधी काय असते, थोडे आमचे जे टॉपिक्स असते लवकरात आपल्याला सोल्युशन दिसेल, पण जेव्हा की भटके कुत्रेचा विषय आहे जे त्याच्यासाठी आम्ही मिशन रेबीज नावाने एक ऑर्गनायझेशनशी बोलले आहे, अजून 2 ऑर्गनायझेशनशी बोलले आहे की कसं आपण आपले डॉग्सना स्टरलाइज करूया, त्यांना शेल्टरमध्ये ठेवूया आणि लवकरात लवकर ते सोल्युशन काढावा लागणार. कारण आपले लोकांना हे खूप अडचणीचा विषय आहे. तर हे सर्वांवर आमचा स्टडी सुरू आहे. मी सर्वांना फक्त ते नम्र विनंती करणार की आम्हाला आपण सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे, ते विश्वास ठेवा, आशीर्वाद ठेवा आणि लवकरात लवकर आम्ही दर 6 महिने आपल्याला अपडेट देऊ. ते आमची जबाबदारी आहे. आपण आम्हाला निवडून आणलं आहे आणि ते सगळं विषयावर आम्ही आपल्याला रिपोर्ट देऊया. आणि मोठा आशीर्वाद आहे, पण हे मी काम माझ्या कुठेतरी पुढे पाठीमागे जाणं असं नाही आहे. माझ्या पाठी एकदम चांगलं सपोर्ट आहे. राणीसाहेब आहे, राजेसाहेब आहे, युवराजचा सपोर्ट आहे. आणि जेव्हा की एक महिलांना ही संधी दिली होती, आता गव्हर्नमेंटनी महिलांना संधी दिली आहे, तर सगळ्यांना माहिती आहे की महिलांचे काय काय विषय असते. आणि ईश्वरनी जेव्हा आम्हाला बनवलं होतं त्यांना माहिती आहे आम्ही हे जबाबदारी घेऊ शकणार आहे. मी घरचं काम पण करू शकते, पर्यटन पण करू शकते, बिझनेस तर माझा सुरूच आहे.
आणि नगरपालिकामध्ये आज जे मी आले आहे ते मी लोकांची जबाबदारी घेऊन आले आहे, ते मी विसरणार नाही आहे. तर मी फक्त सर्वांना ते म्हणेन की आपला आशीर्वाद द्या, आपला प्रेम द्या, आम्हाला समजून घ्या आणि आम्ही